विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. लर्न विथ यस अन्नदाते या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, TET परीक्षेतील बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र या विषयामध्ये DED व BEDच्या अभ्यासक्रमावर आधारित काही प्रश्न विचारले जाऊ शकतात. विद्यार्थी मित्रांनो, सदर बाब लक्षात घेऊन आज आम्ही संपूर्ण शैक्षणिक तत्वज्ञान भाग 1 यावर आधारित 51 प्रश्न तयार केलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, तर या प्रश्नांची आपण माहिती बघूया. तर विद्यार्थी मित्रांनो, पहिला प्रश्न बघा, शिक्षण ही त्रिध्रुवीय प्रक्रिया आहे असे कोणी म्हटले? तर जॉन डो यांनी शिक्षण ही त्रिध्रुवीय प्रक्रिया आहे म्हणजे शिक्षक, विद्यार्थी आणि समाज अशा पद्धतीची मांडणी काय जॉन डो यांनी केलेली आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, आपणास माहितीच आहे की जॉन डो यांनी 1896 मध्ये शिकागो येथे प्रयोगशील शिक्षणाची शाळा सुरू केली होती. त्याला प्रगतिशील शिक्षण योजना सुद्धा म्हटलं जातं. जॉन डो यांनी आपल्या शिक्षणामध्ये लोकशाही शिक्षणाला महत्त्व दिलं. त्याचबरोबर लर्निंग बाय डुईंग हे तत्त्व जॉन डो यांनी शिक्षण पद्धतीमध्ये आणलं. त्याचबरोबर वैज्ञानिक विचार पद्धती जॉन डो यांनी मांडली आहे. त्या वैज्ञानिक विचार पद्धतीचे समस्येची जाणीव, समस्येची पारिभाषिक शब्दात मांडणी, समस्ये संबंधाने विविध परिकल्पनांची मांडणी, त्याच्यानंतर योग्य परिकल्पनेची निवड आणि समस्या निराकरण असे 5 टप्पे असल्याचं जॉन डो यांनी सांगितलेलं आहे. आणि त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, जॉन डो यांनी तत्त्वज्ञानातील कार्यवादी तत्त्वज्ञानाचा पुरस्कार केला असल्याचं आपणास दिसतं. कार्यवादी तत्त्वज्ञान असं मानतं की शिक्षणाचं अंतिम उद्दिष्ट हे कृती आहे आणि कृती घडली तरच काय होईल, नवनवीन बदल आणि परिवर्तन घडून येईल असं जॉन डो यांनी यामध्ये आपलं मत व्यक्त केलेलं आहे. आता दुसरा प्रश्न बघा विद्यार्थी मित्रांनो, तत्त्वज्ञान व शिक्षण हे परस्परांना पूरक आहे, एकाशिवाय दुसरे अपूर्ण आहे असे मत कोणी मांडले? तर फिस्टे या तत्त्वज्ञानाने असे मत मांडलेले आहे. तिसरी व्याख्या अतिशय महत्त्वाची आहे विद्यार्थी मित्रांनो. विविध स्पर्धा परीक्षांना शिक्षण क्षेत्रातील ही व्याख्या विचारली जाते. बघा काय आहे, सुप्तावस्थेत असलेल्या दैवी पूर्णत्वाचे प्रकटीकरण म्हणजे शिक्षण होय. ही संकल्पना टिंबटिंब यांनी मांडली, तर स्वामी विवेकानंद यांनी ही संकल्पना मांडलेली आहे. त्याच्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो, अतिशय महत्त्वाची व्याख्या आहे, ही सुद्धा अनेक स्पर्धा परीक्षांना शिक्षण क्षेत्रातील विचारली जाते. शिक्षण म्हणजे शरीर, मन, आत्मा यांच्यातील उच्चतम क्षमतेचा विकास होय असे मत कोणी मांडले? तर महात्मा गांधी यांनी मांडले. त्याच्यानंतर आहे 5वा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, शिक्षणाच्या प्राथमिक स्तरावर सिद्धिरस्तू पुस्तक व त्यातील 49 अक्षरे यांचा समावेश खालीलपैकी कोणत्या तत्त्वज्ञानांच्या संप्रदायात होतो? तर बौद्ध तत्त्वज्ञानाच्या संप्रदायात त्याचा समावेश होतो. म्हणजे बौद्ध तत्त्वज्ञानामधील शिक्षणामध्ये प्राथमिक स्तरावर सिद्धिरस्तू पुस्तक व त्यातील 49 अक्षरे यांचा अभ्यास काय केला जात होता. त्याच्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो 6वा प्रश्न की मुस्लिम शिक्षणाचा खालीलपैकी कोणता मूळ उद्देश नव्हता? तर कठोर नैतिक शिक्षण देणे हा त्यांचा उद्देश नव्हता. तर कोणता उद्देश होता? ज्ञानाचा प्रसार करणे, इस्लामचा प्रसार करणे आणि मुस्लिम धर्माचे शिक्षण देणे हे मूळ उद्देश मुस्लिम शिक्षणाचे होते. त्याच्यानंतर सांख्य तत्त्वज्ञानानुसार टिंबटिंब हेच सत्य आहे. तर सांख्य तत्त्वज्ञानानुसार पुरुष व प्रकृती हेच सत्य आहे. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न महत्त्वाचा आहे, भारतीय राज्यघटनेच्या संदर्भात आहे. म्हणजे तुम्हाला इतिहास TET परीक्षेतील नागरिकशास्त्र विषयामध्ये हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. बघा काय प्रश्न आहे, धर्म, वंश, जात, लिंग, जन्मस्थळ या कारणांवरून राज्य नागरिकांमध्ये भेदभाव करणार नाही अशी तरतूद घटनेच्या कितव्या कलमात आहे? तर अशी तरतूद भारतीय राज्यघटनेच्या कलम 15 मध्ये नमूद केलेली आहे. त्याच्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो, खालीलपैकी शिक्षणाचे मुख्य उद्दिष्ट कोणते आहे? तर शिक्षणाचे मुख्य उद्दिष्ट बघा, याच्यामध्ये काय काय पर्याय दिलेले आहेत. अभ्यासक्रमाशी संबंधित माहिती देणे, फक्त माहिती देणे उद्देश असू शकतो का विद्यार्थी मित्रांनो? मुख्य उद्दिष्ट असू शकतं का? नाही.
त्याच्यानंतर विद्यार्थ्यांना टिप्पणी देणे हा पण उद्देश असू शकत नाही, म्हणजे त्याच्यामध्ये फार व्यापकता नाही, खूपच त्रोटक ते ध्येय झालं. त्याच्यानंतर विद्यार्थ्यांना परीक्षेस उत्तीर्ण होण्यास मदत करणे हे पण ध्येय नाही. तर मुख्य उद्दिष्ट काय आहे? विद्यार्थ्यांच्या विचारशक्तीचा विकास करणे. म्हणजे विद्यार्थ्यांच्या विचारशक्तीचा विकास झाला तरच ते काय होईल, जीवनातल्या आपल्या समस्यांना सामोरे जाऊ शकतील. कारण बघा विद्यार्थी मित्रांनो, जीवनामध्ये कोणती व्यक्ती असो, प्रत्येक व्यक्तीच्या समोर समस्या आहेत आणि मग या समस्येतून मार्ग काढण्यासाठी विचारशक्तीचा विकास होणं अतिशय आवश्यक आहे. आपण जेव्हा विचारी पद्धतीनं कोणत्याही समस्येला सामोरं जातो तेव्हा त्या समस्येचं निराकरण कसं करायचं हे आपणास समजतं. म्हणून कोणत्याही घटनेवर असो किंवा प्रश्नावर असो आपण विचार करायला शिकलं पाहिजे आणि हाच शिक्षणाचा मुख्य उद्देश आहे. आता पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्रांनो, नैसर्गिक परिणामाने शिस्त याचा पुरस्कार शैक्षणिक तत्त्वज्ञानाच्या कोणत्या शाखेने केला आहे? तर निसर्गवादी शाखेने नैसर्गिक परिणामाने शिस्त याचा पुरस्कार केलेला आहे. म्हणजे रुसोनं विद्यार्थी मित्रांनो निसर्गवादी संप्रदायाची किंवा तत्त्वज्ञानाची मांडणी केली आणि रुसो असं म्हणतो, बालकाला निसर्गामध्ये खेळू द्या, बागडू द्या. निसर्गच बालकाला योग्य पद्धतीनं कसं वागायचं हे शिकवलं असं रुसो म्हणतो. आणि मग त्याच्यामुळेच काय नैसर्गिक परिणामाने शिस्त या तत्त्वज्ञानाचा पुरस्कार निसर्गवादाने केला आहे असं आपणास म्हणता येऊ शकेल. त्याच्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो, खूपच छान आहे, तत्त्वज्ञान व शिक्षण यांचा संबंध खालीलपैकी कोणत्या पर्यायात नेमकेपणाने दर्शवलेला आहे? तर तत्त्वज्ञान व शिक्षण या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहे. म्हणजे शिक्षणाशिवाय तत्त्वज्ञानाशिवाय शिक्षण अपूर्ण आहे आणि शिक्षणाला तत्त्वज्ञानाचा बेस असल्याशिवाय चांगल्या पद्धतीचं शिक्षण दिलं जाऊ शकत नाही. तर अशा पद्धतीनं हा प्रश्न महत्त्वाचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, आदर्शवादी अभ्यासक्रम मुख्यतः टिंबटिंब असतो. तर आदर्शवादी अभ्यासक्रम हा मूल्य केंद्रित आणि नीती केंद्रित असतो. म्हणजे आदर्शवाद असं सांगतं की मानवी जीवन जगण्यासाठी चिरंतन मूल्य व्यक्तीनं आत्मसात करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर आहे, हात हे बौद्धिक विकासाचे खरे साधन आहे, हा विचार कोणी मांडला? तर महात्मा गांधींनी हा विचार मांडला. विद्यार्थी मित्रांनो, महात्मा गांधींनी 1937 मध्ये वर्धा शिक्षण योजना म्हणजे मूलोद्योगी शिक्षण योजनेची मांडणी केली. त्याच्यामध्ये सूतकताई उद्योगाला त्यांनी महत्त्व दिलं होतं. त्याचबरोबर वेगवेगळ्या वस्तू तयार करण्याला महत्त्व दिलं होतं. आणि महात्मा गांधी असं म्हणत की आपण जेव्हा हाताच्या माध्यमातून जेव्हा कृती करून कोणतीही माहिती शिकतो किंवा कृतीचा अनुभव घेतो तेव्हाच खऱ्या अर्थानं काय होतं, आपला बौद्धिक विकास होतो. आणि विद्यार्थी मित्रांनो, जीवनामध्ये कौशल्य प्राप्त करण्यासाठी कृती करणं अतिशय आवश्यक आहे. त्याच्यामुळे ही व्याख्या अतिशय महत्त्वाची ठरते. त्याच्यानंतर बघा 14वा प्रश्न, कोणत्या तत्त्वज्ञानामुळे जनशिक्षणाला मान्यता मिळाली? तर बौद्ध तत्त्वज्ञानामुळे जनशिक्षणाला म्हणजे सर्वसामान्य लोकांना शिक्षण घेण्यासाठी मान्यता मिळाली. त्याच्यानंतर आहे, रुसोने दी एमिली ग्रंथ लिहिला. त्यातील एमिली हे पात्र निसर्गाशी परिचित होण्यासाठी रुसोने कोणती अध्यापन पद्धती वापरली? तर रुसोने निसर्गाशी परिचित होण्यासाठी शोधन ही अध्यापन पद्धती वापरली. शोधन म्हणजे निसर्गात जाऊन शोधणं. आता शोधणं कसं, तर निरीक्षण करायचं, निसर्गातील पशुपक्ष्यांशी बोलायचं, प्राण्यांशी बोलायचं. कारण त्यांना जीव असतो विद्यार्थी मित्रांनो, आणि जर आपण त्यांची भाषा समजावून घेतली तर आपल्याला बरीच नवनवीन तथ्य काय होतात, माहिती होऊ शकतात. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो 16वा, शिक्षणाच्या पद्धतीपेक्षा ध्येयांना टिंबटिंब या तत्त्वज्ञानाने जास्त योगदान दिलेले आहे. म्हणजे कोणतं तत्त्वज्ञान असं सांगतं की शिक्षणाचे ध्येय अतिशय महत्त्वाचे आहे, असं या प्रश्नाचा अर्थ आहे? तर आदर्शवादी तत्त्वज्ञान असं सांगतं. त्याच्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो 17वा प्रश्न, ज्ञानाच्या उपपत्तींचा अभ्यास करणारी तत्त्वज्ञानाची शाखा कोणती? तर ज्ञानमीमांसा ही तत्त्वज्ञानाची शाखा ज्ञानाच्या उपपत्तींचा अभ्यास करते. म्हणजे ज्ञान म्हणजे काय,
ज्ञान कसं निर्माण झालं, ज्ञान निर्माण होण्याची कारणं काय आहे, ज्ञानाच्या जीवनामध्ये काय उपयोग आहे, ज्ञानाच्या उपयोगाने मनुष्य जीवन कशा पद्धतीनं प्रगत होऊ शकतं, चुकीचं ज्ञान कोणतं असू शकतं किंवा चुकीचं ज्ञान कशा पद्धतीनं तपासलं पाहिजे, चिकित्सक ज्ञानमीमांसा कशी पद्धतीनं केली पाहिजे, या सगळ्या बाबींचा अभ्यास तत्त्वज्ञानाच्या ज्ञानमीमांसा शाखेमध्ये केला जातो. पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्रांनो, 18वा. तर गांधीजींनी मांडलेल्या मूलभूत शिक्षणाचे प्रमुख वैशिष्ट्य असे की ते टिंबटिंब आहे. तर महात्मा गांधीजींनी जे मूलभूत शिक्षणाचं वैशिष्ट्य मांडलं ते मुख्यतः काय, हस्तव्यवसाय केंद्रित, म्हणजे हाताने वेगवेगळे व्यवसाय करण्याचे केंद्रित आहे. हाताने वेगवेगळे सुतकताई करायची, वेगवेगळ्या वस्तू तयार करायच्या, त्याच्यानंतर योग्य जोड्या लावा. तर आदर्शवादानं काय सांगितलं विद्यार्थी मित्रांनो, चिरंतन मूल्ये सांगितलेली आहेत. निसर्गवादाने काय सांगितली, निसर्गवादी मूल्ये सांगितलेली आहेत. जैन तत्त्वज्ञानानं काय केलं, अहिंसात्मक मूल्यांचा पुरस्कार केलेला आहे. आणि वास्तववादानं काय विद्यार्थी मित्रांनो, सौंदर्य मूल्यांचा पुरस्कार केलेला आहे. तर अशा पद्धतीने या चारही बाबी काय करा विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो, मी विचार करतो म्हणून मी आहे, हे विधान टिंबटिंब तत्त्वज्ञांनी मांडले, अस्तित्ववादी तत्त्वज्ञांनी मांडले. म्हणजे बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण जर यंत्रकेंद्रित किंवा कोणताही विचार न करता कृती केली तर आपल्याला स्वची जाणीव होणार नाही. परंतु आपण प्रत्येक गोष्टीवर विचार केला, प्रत्येक गोष्टीचं व्यवस्थित निरीक्षण करून ती का बरं निर्माण झाली, तिच्यामधील घडामोडी कोणती आहे, असं जेव्हा आपण विचार करू तेव्हा आपल्याला आपल्या स्वतःतील अस्तित्वाची जाणीव होते. आणि असा अस्तित्ववादी विचार अस्तित्ववादी तत्त्वज्ञानाने मांडला आहे. त्याच्यानंतर 21वा प्रश्न बघा विद्यार्थी मित्रांनो, उपयुक्ततावादाच्या मते शिक्षण कसे असले पाहिजे. तर उपयुक्ततावादी जे तत्त्वज्ञान आहे यांच्या मते शिक्षण हे पूर्णतः आंतरशाखीय व समाज केंद्रित असले पाहिजे. आता आंतरशाखीय म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे बघा वेगवेगळे विषय असतात, इतिहास, भूगोल, विज्ञान, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, समाजशास्त्र, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, असे जे वेगवेगळे विषय आहे, हे विषय वेगवेगळे नसून ते परस्परांशी संबंधित आहे. आणि प्रत्येक विषय शिकवताना दुसऱ्या विषयाशी संबंध जोडला पाहिजे, म्हणजे यालाच काय म्हणतात, आंतरशाखीय म्हणतात. कारण विद्यार्थी मित्रांनो, जीवनामध्ये येणाऱ्या समस्या कोणत्याही एका विषयाशी संबंधित नसतात. कोणतीही समस्या सोडवण्यासाठी आपल्याला एकापेक्षा अधिक विषयातील ज्ञानांचा उपयोग करावा लागतो. आणि मग अशा वेळी शिक्षण हे आंतरशाखीय व समाजकेंद्रित असलं पाहिजे, असं कोण म्हणतं, उपयुक्ततावादी शिक्षणाची विचारधारा म्हणते. त्याच्यानंतर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, ज्ञान हे पवित्र आहे ही संकल्पना जगाला प्रथम टिंबटिंब तत्त्वज्ञानाने दिली. तर वेदांत तत्त्वज्ञानाने ही संकल्पना जगाला दिली. त्याच्यानंतर आहे तुम्ही मालकासारखे काम केले पाहिजे, गुलामासारखे नव्हे, हे अध्यापनाचे सार आहे. हे कोणी सांगितले, तर स्वामी विवेकानंद यांनी सांगितले. म्हणजे तुम्ही मालकासारखे काम केले पाहिजे, गुलामासारखे नव्हे, हे अध्यापनाचे सार आहे. हे कोणी सांगितले, स्वामी विवेकानंदाने. म्हणजे स्वामी विवेकानंद असं म्हणतात की शिक्षणातून विद्यार्थ्यांनी कोणाची गुलामी करता कामा नये. विद्यार्थ्याला स्वतःमध्ये एवढा आत्मविश्वास निर्माण झाला पाहिजे शिक्षणामधून की तो स्वतः निसर्गामध्ये समाजामध्ये जाऊन कृती करू शकला पाहिजे. त्याला जाणीव झाली पाहिजे की तो मालक आहे. आणि या पद्धतीनं शिक्षणातून आत्मविश्वास जागृत केला पाहिजे, विद्यार्थ्यातील सुप्त क्षमता जागृत केल्या पाहिजेत, असं स्वामी विवेकानंद म्हणतात. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्रांनो, योगी अरविंदांचे शिक्षण टिंबटिंब येथे झाले. तर योगी अरविंदांचे शिक्षण इंग्लंड येथे झाले होते. त्याच्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो, तार्किक पृथक्करणाचा जोरदार पुरस्कार टिंबटिंब यांनी केला आहे. तर ऑगस्ट कॉम्ट हे समाजशास्त्राचे जनक आहेत विद्यार्थी मित्रांनो. आणि ऑगस्ट कॉम्टने तार्किक पृथक्करणाचा पुरस्कार केलेला आहे.
ऑगस्ट कॉम्ट असं म्हणतो, समाजात घडणाऱ्या विविध घटनांची आपण काय केली पाहिजे, चिकित्सा केली पाहिजे आणि तार्किक पृथक्करणाच्या आधारे समाजात घडणाऱ्या घटनांचा अर्थ लावला पाहिजे आणि तेव्हाच तो अर्थ योग्य ठरेल किंवा त्यामधून संकल्पना आपणास स्पष्ट होऊ शकतील, असं ऑगस्ट कॉम्ट म्हणतो. विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आता आपण 25 प्रश्न पाहिलेले आहेत. हे 25 प्रश्न तुम्हाला कसे वाटले? जर तुम्हाला प्रश्न चांगले वाटले असतील तर आमचे चॅनल लाईक करा. त्याचबरोबर खूप मनापासून आवडले असतील तर तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. आणि विद्यार्थी मित्रांनो, एक महत्त्वाची बाब मी सांगू इच्छितो आपणास की आमचे लर्न विथ यश अन्नदाते हे यूट्यूब चॅनल सर्व विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देण्यासाठी तयार केलेले आहे. मोफत शिक्षण आणि तीही दर्जेदार पद्धतीनं विद्यार्थ्याचा परीक्षाभिमुख अभ्यास करून घेण्याच्या उद्देशानं या चॅनलची निर्मिती करण्यात आलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, मोफत शिक्षणाचा आमचे जे ध्येय आहे म्हणजे मोफत स्पर्धा परीक्षेचे दर्जेदार शिक्षण, या ध्येयाने आम्ही हे जे चॅनल सुरू केलेलं आहे, हे चॅनल तुम्ही अनेकाधिक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा सांगाल. तर चला बघूया आता 26वा प्रश्न. शिक्षण ही जीवन जगण्याची प्रक्रिया आहे, भविष्यकालीन जीवनाची तयारी नव्हे, असे मत कोणाचे आहे? तर असे मत आहे जॉन डुई यांचे आहे. म्हणजे खूप महत्त्वाचे विधान आहे बघा. पुन्हा ऐका, शिक्षण ही जीवन जगण्याची प्रक्रिया आहे, भविष्यकालीन जीवनाची तयारी नव्हे. म्हणजे कोणतेही शिक्षण घेत असताना विद्यार्थ्याला जीवनातील घडामोडींचं ज्ञान शिक्षणातून दिलं पाहिजे, जेणेकरून विद्यार्थी जीवनातील समस्यांना यशस्वीरित्या सामोरे जाऊ शकेल, असं या व्याख्येमध्ये म्हटलेलं आहे. नाही तर मी मोठा झाल्यानंतर असा होईल तसा होईल असं म्हणण्यापेक्षा आता काय आणि आता तुझ्या समोर त्या समस्या कशा तुला सोडवता येतील, असा शिक्षणाचा उद्देश आहे, असं कोण म्हणतं? असं जॉन डुई म्हणतात. त्याच्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो 27वा प्रश्न. अभिजात मुस्लिम परंपरेनुसार मक्तबमध्ये प्राथमिक शिक्षण दिलं जातं आणि मदरसामध्ये कोणतं शिक्षण दिलं जातं विद्यार्थी मित्रांनो? तर उच्च शिक्षण मदरसांमध्ये दिलं जातं. त्याच्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो 28वा प्रश्न. आदर्शवादानुसार सत्य हे मानसिक कल्पना व विचारांमध्ये आहे, असं आदर्शवादी विचारधारा मानते. पुन्हा लक्षात घ्या, आदर्शवादी विचारधारेनुसार सत्य हे मानसिक कल्पना वा विचारांमध्ये आहे. त्याच्यानंतर आहे बौद्ध तत्वज्ञानाच्या पिटकांचे संकलन टिंबटिंबमध्ये झाले, तर इसवी सन पूर्व 240 मध्ये झाले. म्हणजे बौद्ध तत्वज्ञानाची जी त्रिपिटकं आहेत यांचे संकलन इसवी सन पूर्व 240 मध्ये झालेले आहे. त्याच्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो अस्तित्ववादाचा आधार टिंबटिंब आहे. तर अस्तित्ववादाचा आधार आहे व्यक्ती श्रेष्ठ असून समाज तिच्या विकासाचे साधन आहे, अशी अस्तित्ववादी विचारधारा आहे. त्याच्यानंतर आहे प्रकल्प पद्धतीचा जोरदार पुरस्कार टिंबटिंब तत्वज्ञानाने केला आहे. तर प्रकल्प पद्धतीचा जोरदार पुरस्कार कार्यवादी तत्वज्ञानाने केला आहे. त्याच्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो महात्मा गांधींच्या मते शिक्षणाचे माध्यम टिंबटिंब असावे. तर महात्मा गांधींच्या मते शिक्षणाचे माध्यम काय? मातृभाषा असावे. त्याच्यानंतर आहे अभ्यास पद्धती म्हणून प्रश्न पद्धतीला टिंबटिंब यामध्ये प्रोत्साहन आहे. तर बौद्ध तत्वज्ञानामध्ये अभ्यास पद्धती म्हणून प्रश्नोत्तर पद्धतीला अतिशय महत्त्व दिलेलं आहे. बौद्ध तत्वज्ञानातील शिक्षण पद्धती ही लोकशाही शिक्षणाला अनुसरून होती आणि त्याचबरोबर नालंदा विद्यापीठामध्ये सुद्धा बौद्ध तत्वज्ञानाला अनुसरून शिक्षण दिले जात होतं आणि या पद्धतीमध्ये उपयुक्त शिक्षणाला त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या विचार प्रक्रियेला चालना देण्याच्या दृष्टीने प्रश्नोत्तर पद्धतीला महत्त्व दिलं असल्याचं आपणास दिसतं. त्याच्यानंतर आहे वैदिक तत्वज्ञानानुसार शिक्षक म्हणजे शिस्त लावणारा होय. त्याच्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो 35वा प्रश्न. कार्यवादी तत्वज्ञांनी खालीलपैकी कोणत्या बाबीस विशेष महत्त्व दिले आहे?
तर कार्यवादी तत्त्वज्ञांनी स्वयंशिस्तीत विशेष महत्त्व दिले आहे. त्याच्यानंतर आहे जॉन डुईने टिंबटिंबचा पुरस्कार केला. तर अगोदर उल्लेख केल्याप्रमाणे जॉन डुईने कृती केंद्रित शाळांचा पुरस्कार केला आणि त्यानं 1896 प्रगतिशील शाळा शिकागो येथे सुरू केलेली होती. त्याच्यानंतर आहे अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, प्लेटोच्या मते उच्च शिक्षणाचा उद्देश काय आहे? तर तत्त्वज्ञ राजे निर्माण करणे हा उच्च शिक्षणाचा उद्देश आहे. त्याच्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो 38वा प्रश्न, स्वामी विवेकानंदांनी हिंदू धर्मविषयक तत्त्वज्ञान पहिल्यांदा टिंबटिंब येथील आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये मांडले. तर शिकागो येथील आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये स्वामी विवेकानंदांनी हिंदू धर्मविषयक तत्त्वज्ञान पहिल्यांदा जागतिक व्यासपीठावरून मांडले आहे. त्याच्यानंतर आहे वास्तववादाच्या मूलतत्वानुसार वास्तवाचे अस्तित्व भौतिक जगामध्ये आहे. त्याच्यानंतर आहे योगी अरविंदांनी बुद्धीचे टिंबटिंब स्तर सांगितले आहेत. तर 4 स्तर बुद्धीचे सांगितलेले आहेत. त्याच्यानंतर महात्मा गांधींनी त्यांच्या शैक्षणिक प्रयोगाचा प्रारंभ दक्षिण आफ्रिका येथे आश्रम स्थापन करून केला आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये महात्मा गांधींनी फिनिक्स आश्रमाची स्थापना केलेली होती. म्हणजे दक्षिण आफ्रिकेतील ट्रान्सहॉल वसाहतीत महात्मा गांधींनी फिनिक्स आश्रमाची स्थापना केलेली होती. साधारणपणे 1904च्या सुमारास ही स्थापना केलेली होती. त्याच्यानंतर आहे अस्तित्ववादानुसार जीवनाचा अर्थ वैयक्तिक पातळीवर लावावा. पुन्हा एकदा ऐका, अस्तित्ववादानुसार जीवनाचा अर्थ वैयक्तिक पातळीवर लावावा. म्हणजे आपण काय करायचं, आपल्या अस्तित्वाचा संबंधानं विचार करायचा आणि मग माझं अस्तित्व मला काय जाणवतंय याचा अर्थ कुठं लावायचा, वैयक्तिक पातळीवर जाणवायचा. त्याच्यानंतर आहे कार्यवादाचा पुरस्कार टिंबटिंब यांनी केलेला आहे. तर विल्यम जेम्स यांनी कार्यवादाचा पुरस्कार केलेला आहे. तत्त्वज्ञान व शिक्षण एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत असे विधान कोणी केले आहे? तर जॉन ॲडम्स यांनी तत्त्वज्ञान व शिक्षण एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत याचा पुरस्कार केला आहे. त्याच्यानंतर आहे मनाचे स्थान मेंदूत असते व कार्यरत मेंदू बाह्य जगत व मनुष्य यात नाते निर्माण करतो. हे तत्त्वज्ञान कोणत्या संप्रदायाचे आहे? तर हे तत्त्वज्ञान वास्तववादी संप्रदायाचे आहे. त्याच्यानंतर आहे स्वामी विवेकानंदांच्या मते तोच खरा शिक्षक की जो विद्यार्थ्यांच्या आकलन पातळीवर येतो. म्हणजे यामधून या व्याख्येमधून असं म्हणायचं आहे की विद्यार्थ्यांच्या वयानुसार, त्यांच्या स्तरानुसार, त्यांच्या अभिरुचीनुसार शिक्षकांनी काय केलं पाहिजे, विद्यार्थ्यांना ज्ञान दिलं पाहिजे. त्याच्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो 47वा प्रश्न, आदर्शवादानुसार शिक्षणाचे ध्येय काय आहे? तर आदर्शवादानुसार शिक्षणाचे ध्येय व्यक्तिमत्वाचा नैसर्गिक विकास करणे हे आहे. त्याच्यानंतर आहे स्वामी विवेकानंदांच्या मते अध्ययन टिंबटिंबमुळे शक्य होते. तर खूप महत्त्वाची व्याख्या आहे बघा विद्यार्थी मित्रांनो, आणि व्याख्या तर महत्त्वाची आहे पण जीवनात यशस्वी होण्यासाठी ही व्याख्या अतिशय महत्त्वाची आहे. आता कसं, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण जर कोणतीही बाब एकाग्रतेने केली तर आपल्याला ती लवकर लक्षात येते. आणि एकाग्रता विद्यार्थी मित्रांनो कधी होईल आपल्याला प्राप्त? जर आपण व्हॉट्सअपचे नोटिफिकेशन सुरू करून ठेवले, फेसबुकची नोटिफिकेशन चालू करून ठेवले, यूट्यूबची नोटिफिकेशन सुरू करून ठेवले, तर वारंवार आपल्याला काय होतं, त्याचं नेट सुरू असताना वारंवार नोटिफिकेशन येतात आणि मग आपल्याला हुरहुर लागते की काय मेसेज आला असेल. आपण पुन्हा पाहतो आणि मग काय होते, आपली अभ्यासातली एकाग्रता कमी होते. त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, जर आपल्याला पहिली बाब महत्त्वाची काय की आपल्याला जर एकाग्रतेने अभ्यास करायचा असेल तर मोबाईलची नोटिफिकेशन आपण काय केली पाहिजे, बंद केली पाहिजे, जेणेकरून आपल्याला अभ्यास करताना त्रास होणार नाही. आणि जर आपण यूट्यूबचे व्हिडिओ ऐकत असू तर यूट्यूबचे व्हिडिओ पण कसं ऐकायचे विद्यार्थी मित्रांनो, ऐकत असताना आपलं मन इतरत्र भटकू नये म्हणून व्हिडिओ ऐकत असताना आपण काय करायचे, त्यातले महत्त्वाचे मुद्दे वही घेऊन बसायचं आणि त्यातले महत्त्वाचे मुद्दे आपल्या वहीमध्ये नोट करून घ्यायचे.
त्याच्यानंतर काही प्रश्नांबाबत शंका असली तर आपण त्याच्यावर विचार करायचा, कारण यूट्यूबवर कसं ठराविक वेळेमध्ये अधिकाधिक माहिती दिली जाते. कारण का बरं, तर विद्यार्थ्यांचं नेट बॅलन्स जास्त वापरलं जाऊ नये म्हणून लवकर माहिती दिली जाते. मग अशा वेळी आपण पॉज करून विद्यार्थ्यांनी काय केलं पाहिजे, प्रत्येक प्रश्नावर विचार केला पाहिजे आणि मग त्याचा अर्थ समजावून घेतला पाहिजे. आणि मग अशा पद्धतीनं एकाग्रतेनं आपण अभ्यास केला तर आपल्याला काय होतं, चांगल्या पद्धतीचं ज्ञान प्राप्त होतं. आणि एकाग्रतेनं अध्ययन केलं तर आपल्याला काय होतं, ते दीर्घकाळ लक्षात राहतं, परीक्षेतसुद्धा आठवतं. आणि त्याचबरोबर जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी कोणतंही काम काय एकाग्रतेने केलं पाहिजे. आणि त्याच्यामुळं स्वामी विवेकानंद असं म्हणतात की एकाग्रता हेच शिक्षणाचं खऱ्या अर्थानं सार आहे. आपण जे ध्येय जीवनाचं निवडलेलं आहे त्या ध्येयावर आपण एकाग्रतेनं काही वर्ष कार्य करत राहिलो तर विद्यार्थी मित्रांनो आपण त्या क्षेत्रामध्ये एक प्रतिथयश व्यक्ती म्हणून प्रसिद्ध होतो. त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही लक्षात ठेवा की कोणतंही काम करा पण ते कसं करायचं, एकाग्रतेने करायचं. सगळं जग विसरून आपण आपल्या ध्येयाशी एकरूप जेव्हा होऊ तेव्हा आपल्या पद्धतीनं काय होईल, चांगलं अध्ययन घडून होईल. म्हणजे अभ्यास करताना आपल्याला कशाचा आवाज येणार नाही, एवढं आपण काय केलं पाहिजे, त्या मूळ अध्ययन विषयाशी एकरूप झालं पाहिजे. त्याच्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो 49वा प्रश्न, शिक्षणाचे उद्दिष्ट चारित्र्य निर्मिती आहे असे कोणाचे मत आहे? तर असे मत कोणाचे आहे, महात्मा गांधींचे आहे. त्याच्यानंतर आहे कार्यवादी मूल्य उपपत्ती कशावर भर देते? तर कार्यवादी मूल्य उपपत्ती विद्यार्थ्यांच्या स्वानुभवावर अधिक भर देते. त्याच्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो खालीलपैकी कोणती बाब कार्यवादी तत्वज्ञ नाकारतात? तर शिक्षकांची सर्वश्रेष्ठता ही बाब काय आहे, कार्यवादी तत्वज्ञ नाकारतात. ते कशाला महत्त्व देतात मग कार्यवादी तत्वज्ञ विद्यार्थी मित्रांनो? सहशालेय उपक्रमाला महत्त्व देतात. विद्यार्थ्यांनी स्वतःची मूल्य निर्मिती करावी याला महत्त्व देतात. शिक्षकांनी कृतींचे हेतुपूर्वक आयोजन करावे असं ते सांगतात. विद्यार्थी मित्रांनो सदर प्रश्न तयार करण्यासाठी मी माझे जे केंद्रप्रमुख भरती परीक्षा पेपर दुसरा हे जे पुस्तक आहे या पुस्तकाचा उपयोग केलेला आहे. सदर पुस्तकाचे शीर्षक आहे शालेय शिक्षणातील नियम, अधिनियम व शैक्षणिक नवविचार प्रवाह. सदर पुस्तक ज्या व्यक्ती शिक्षक म्हणून नोकरी करत आहेत आणि ज्यांना शिक्षक होण्याचा अनुभव आहे किमान 3 ते 5 वर्ष अशा व्यक्तींना केंद्रप्रमुख भरतीची परीक्षा देता येते. त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो आपल्या TET परीक्षेसाठी माझं संपूर्ण बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र हे पुस्तक मी लिखाण केलेलं आहे. या पुस्तकाची 7वी आवृत्ती के सागर पब्लिकेशनकडून प्रकाशित झालेली आहे. सदर पुस्तक TET परीक्षेच्या अभ्यासासाठी उपयुक्त आहेत, पेपर 1 व 2च्या अभ्यासासाठी. पण त्याचबरोबर CTET परीक्षेच्या अभ्यासासाठी सुद्धा सदर पुस्तक अतिशय उपयुक्त आहे. विद्यार्थी मित्रांनो सदर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला यावर काय करा, अभिप्राय तुमचा द्या. आणि विद्यार्थी मित्रांनो आपणा सर्वांना दीपावलीच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. विद्यार्थी मित्रांनो दीपावलीच्या या पर्वामध्ये आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळे आमच्या चॅनलचे 2000 सबस्क्रायबर झालेले आहेत. आणि विद्यार्थी मित्रांनो स्पर्धा परीक्षेचे दर्जेदार व मोफत शिक्षण देण्यासाठी आम्ही आमचे हे यूट्यूब चॅनल सुरू केलेले आहे. विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर आमचे हे चॅनलची लिंक नक्कीच आपल्या विद्यार्थी मित्रमैत्रिणींना पाठवा. आपणा सर्वांना परीक्षेसाठी मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू.